मित्रांनो, तुम्ही कितीही महागडं खाद्य दिलं किंवा कितीही चांगल्या जातीची पिल्लं आणलीत तरी जर तुमचा फार्म अस्वच्छ असेल तर तुमचा फार्मचा जो नफा आहे तर तो औषधाच्या दुकानात आणि मेलेल्या पक्ष्याच्या खड्ड्यात जातो. आज आपण पाहणार आहोत की स्वच्छतेचं ते गणित जे तुमचा व्यवसाय फायद्यात ठेवतं. नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटील, पोल्ट्री हेल्थ अँड मॅनेजमेंट एक्सपर्ट तुमचं स्वागत करतोय आपल्या ह्या यूट्यूबच्या प्रोफेशनल कोर्समध्ये. आपला मुख्य आशय असा आहे की स्वच्छता आणि तुमचा आर्थिक गणित याचा थेट संबंध आहे का आणि तो कसा आहे हे समजावून घेणं. आपला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे वाढ आणि आरोग्य. स्वच्छ वातावरणात पक्षी तणावमुक्त राहतात आणि त्यांची वाढ सुद्धा वेगाने होते. औषधांचा खर्च. अस्वच्छ फार्म म्हणजे आजाराचं घर. जिथं घाण असते तिथं बॅक्टेरिया आणि व्हायरस खूप वेगाने वाढतात. परिणामी तुम्हाला औषधावरती हजारो रुपये खर्च करावे लागतात. कोंबड्यांचा मृत्यूदर, ज्याला आपण मॉर्टॅलिटी म्हणतो. अस्वच्छतेमुळे होणारे आजार एकदा पसरले की पक्षी दगावण्याची शक्यता वाढते. एक पक्षी दगावणे म्हणजे तुमचं भांडवल आणि होणारा नफा दोन्ही बुडाले. थोडक्यात जर सांगायचं झालं, जितकी जास्त स्वच्छता तितका कमी औषधाचा खर्च आणि तितकाच जास्त नफा. या सगळ्यावरून एकच निष्कर्ष निघतो की फार्मला आजारापासून वाचवायचं असेल तर स्वच्छता हीच गरज आहे. म्हणूनच स्वच्छता हा व्यवसायाचा नियम बनवला पाहिजे. आपल्या शेडची स्वच्छता व निर्जंतुकीकरण कसं करतात हे प्रॅक्टिकल व्हिडिओ आपण पाहणार आहोत याच व्हिडिओच्या भाग 2 मध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या व्हिडिओला हाईप स्कोर द्या, जेणेकरून मला हा व्हिडिओ बनवण्यासाठी एक मोटिवेशन मिळेल. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.